एरखेडा ग्रामपंचायत येथे 2012 पासून विविध कामात भ्रष्टाचार होत असण्याचा आरोप सरपंच मंगला मनीष कारेमोरेवर दोषी असल्याचा ठपका करण्यात आला। या आरोपाचा प्रत्युत्तर देत सरपंच कारेमोरे यांनी सांगितले की जर भ्रष्टाचार झाला असता तर कमिशनरांचा नोटीस मला आला असता। ग्रामपंचायतच्या येणाऱ्या निवडणुकीला बघून गावकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न विपक्ष करीत आहे। एरखेडा ग्रामपंचायतमध्ये 8 महिन्याआधी जी चौकशी झाली त्या चौकशीमध्ये जी समिती नेमण्यात आली होती त्या समितीने असा काही ठपका ठेवलेला नाही की मी भ्रष्टाचार आहे किंवा माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केलेले नाही। जिल्हा परिषदमध्ये काँग्रेसची सत्ता असल्यामुळे त्या तेथील अधिकाऱ्यांवर प्रेशर आणून त्यांनी तसा अहवाल कमिशनरकडे सादर केलेला आहे। कारण जिल्हा परिषदला भ्रष्टाचाराचा ठपका ठेवण्याचा अधिकार नसल्यामुळे त्यांनी कमिशनरकडे तसा अहवाल सादर केलेला आहे आणि कमिशनरचा आम्हाला असं काही नोटीस किंवा पत्र आलेले नाही, त्यामुळे माझ्यावर भ्रष्टाचाराचा ठपका ठेवण्यात आलेला आहे असं काही म्हणता येणार नाही। आता सांगायचं झालं तर कालचं एक ताजं उदाहरण आहे। आमच्या ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी जितेंद्रजी डवरे यांना जिल्हा परिषदमध्ये मीटिंग आहे म्हणून त्यांना 11 वाजतापासून बोलवण्यात आलं आणि तिथे अध्यक्षाच्या कॅबिनमध्ये माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश भोयर यांनी आमच्या सचिवाला तिथे अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ केली आणि गावामध्ये कसे कामं होत आहे आणि गावामध्ये विकासाचे कामं होऊ नये म्हणून त्यांना शिवीगाळ करण्यात आली। तर यावरून लक्षात येतं की यांना फक्त गावामध्ये विकास नको तर आमचा पराभव होण्यासाठी, येणाऱ्या निवडणुकीमध्ये माझा पराभव होण्यासाठी यांची बदनामी करायची, तर यांचा पराभव होईल, लोकांमध्ये यांची इमेज खराब करायची, त्या निमित्ताने हे सर्व कार्यक्रम ते करत आहेत। आता यापुढे जे माझ्यावर जे ग्रामपंचायत सदस्य आहे प्रवीण लुटे, नितीन इरपाते आणि निकिता पाटील यांचे पती अनिल पाटील आणि पंचायत समिती सदस्य सुमेध रंगारी यांनी जे माझ्यावर खोटे आरोप केले, भ्रष्टाचाराचे आरोप केलेले आहे, सर्व ते खोटे आहे आणि ते जे स्वतः माझ्यावर जे भ्रष्टाचाराचे आरोप करते आहेत ते स्वतः भ्रष्टाचारी आहेत। त्यांनी सरकारी जागेवर अतिक्रमण केलेले आहे आणि तिथे ते राहत आहे, तर ते स्वतः भ्रष्टाचारी आहेत। त्यांना ग्रामपंचायतमध्ये किंवा विकासाशी काही लेनदेन नाही, फक्त त्यांना राजकारण करायचे आहे गावामध्ये आणि गावामध्ये लोकांमध्ये फूट पाडून आपल्याला मताधिक्य वाढवण्यासाठी हे सगळे प्रकार त्यांचे सुरू आहे आणि मला बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहेत। असा कोणताही निधी दलित वस्तीचा काम न करता काढलेला नाही आणि त्यामध्ये दलित वस्तीच्या निधीमध्ये माझी सही असत नाही किंवा सचिव आणि बीडीओची सही असते, त्याच्यामुळे सरपंचाने भ्रष्टाचार केला असं म्हणता येत नाही आणि ज्या कामासाठी तो पैसा आलेला आहे त्या कामासाठीच त्या निधीचा उपयोग करण्यात आलेला आहे। 2012 ते 2017 या 5 वर्षाच्या कार्यकाळात मी सरपंच म्हणून उत्कृष्ट कामं केले आणि त्याचीच पुनरावृत्ती म्हणून लोकांनी पुन्हा 2017च्या गावाच्या सार्वजनिक निवडणुकीमध्ये मला निवडून दिले। त्यावेळेस सुद्धा माझ्यावर बरेच भ्रष्टाचाराचे आरोप झाले, परंतु एकही आरोप ते सिद्ध करू शकले नाही। फक्त निवडणुकीला यांचा पराभव व्हावा, यांची बदनामी व्हावी या दृष्टिकोनातून त्यांनी हे सगळं भ्रष्टाचाराचे आरोप केलेले आहेत। परंतु लोकांनी त्यांच्या एकाही शब्दाला न जुमानता मला पुन्हा ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये चांगल्या मताने निवडून दिलं। यामागचं मुख्य कारण म्हणजे जेव्हा मला या राजकारणामध्ये 20 वर्ष होत आहे, 2002 ते 2012पर्यंत मी ग्रामपंचायतचे 10 वर्ष सदस्य राहिलो, त्याच्यानंतर सरपंच झालो, पुन्हा माझी मिसेस सरपंच झाली। तर एकंदरीत याच कुटुंबाचं साम्राज्य या ग्रामपंचायतीवर आहे आणि यांना याच्यातून काढण्याकरता त्यांनी अशा प्रकारचे आरोप करून की यांना आपण डेव्हलपमेंटच्या माध्यमातून किंवा कामाच्या माध्यमातून आपण यांना जिंकू शकत नाही, त्यामुळे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करायचे, त्यांची बदनामी करायची हा एक त्यांचे कट कारस्थान आहे आणि म्हणून ते असे आरोप करतात। पंचायत समिती सदस्य हे स्वतः महाभ्रष्टाचारी आहे, कारण त्यांनी त्यांच्या एरखेड्यामध्ये ज्या ठिकाणी लेआउट आहे त्या ठिकाणी त्यांनी सार्वजनिक जागा विकलेल्या आहेत। सार्वजनिक जागे तसंच ती कॅनलच्या जागा आहेत, गव्हर्नमेंटचे सरकारी जागा कॅनल होता त्या ठिकाणी, त्या जागासुद्धा त्यांनी विकलेल्या आहे। जे पुरावे आहे आणि मी प्रत्यक्ष तुम्हाला स्पॉटवर पण नेऊ शकतो त्या ठिकाणी की तुम्ही पाहून घ्या की या ठिकाणी यांनी विकलेले आहे किंवा नाही। एरखेडा ग्रामपंचायतमध्ये 2007 ते 2012च्या कार्यकाळामध्ये ज्यावेळेस सरिता रंगारी या गावाचे सरपंच म्हणून होत्या त्यावेळेस सुद्धा खूप भ्रष्टाचार केल्याचे आरोप होते आणि त्यांनी खाजगी जागेवर सुद्धा शासनाचा पैसा हे करून त्यांना हायकोर्टाने त्यांच्यावर पैसे भरण्याकरता त्यांच्यावर ठपका ठेवला की यांनी सरकारी पैशाचा दुरुपयोग केला
म्हणून त्यांनी हे पैसे सरकारला भरावं असा सुद्धा ठपका हायकोर्टने दिलेला आहे. त्यावेळेस सुद्धा त्यांच्यावर खूप मोठे भ्रष्टाचार झाले, परंतु त्यांना पुन्हा आता सरपंच राखीव असल्यामुळे या पुन्हा त्यांना सरपंचपद हवं आहे, यासाठी ते असे प्रयत्न करत आहेत. तर याच्या आधी ज्यावेळेस ते जिल्हा परिषद सरपंच असल्यानंतर काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य झाले, त्यानंतर त्यांना पुन्हा सरपंचाची हाव म्हणून ते पुन्हा आमच्या विरोधात काँग्रेसचे सरपंच असताना सुद्धा आमच्या विरोधात उभे झाले. त्याच्यानंतर त्यांचा मुलगा पंचायत सुमित रंगारी ग्रामपंचायत सदस्य म्हणून होता, तो सुद्धा निवडणुकीमध्ये पडला आणि त्यासुद्धा पडला. त्याच्यानंतर पुन्हा पंचायत समितीच्या निवडणूक आल्या, त्याच्यामध्ये सुद्धा तो सुमित रंगारी उभा झाला आणि आता पुन्हा सरपंच म्हणून उभा आहे. सरपंचाची आता निवडणूक आहे, त्याच्यामध्ये पुन्हा म्हणजे एकमेव कुटुंब एरखेड्यामध्ये राजकारण करावं असं त्यांना वाटते की आमच्या कुटुंबामध्येच आमच्या घरीच राजकारण राहावं आणि त्याकरता ते अशा प्रकारचे कृत्य करत आहे. हमारे एरखेड़ा में जो सरपंच है अभी मंगला कारेमोरे, उनके ऊपर में भ्रष्टाचार का आरोप लगा हुआ है, दलित वस्ती का भ्रष्टाचार का आरोप लगा हुआ है. तो दलित वस्ती के भ्रष्टाचार के आरोप में दलित वस्ती का जो जब निधि मंजूर होता है तो सबसे पहले ग्राम पंचायत का फंड, उसमें ग्राम पंचायत से एक ठहराव जाता है, ग्राम पंचायत की पूरी सभा होती है, मीटिंग होती है, उसमें ठहराव लिया जाता है कि यहाँ से यहाँ तक अपने को काम करना है, दलित वस्ती का दलित लोगों के एरिया में कहाँ से कहाँ पे काम करना है. फिर वो ठहराव जाता है पंचायत समिति से जाता है जिला परिषद में, वहाँ से फिर निधि मंजूर होकर आता है. अभी जहाँ पे जिला परिषद की जो सत्ता है, कांग्रेस की सत्ता वहाँ पे बैठी हुई है. कांग्रेस की सत्ता में उन्होंने क्या करके जब हमारे इधर में निधि का अलॉटमेंट होता है, दलित वस्ती का बोलो, नागरिक सुविधा का बोलो, जन सुविधा का बोलो, ये जब अलॉटमेंट होने की बारी आती है तो हमारा जब यहाँ से ठहराव जाता है तो ठहराव को क्रॉस कर दिया जाता है कि एरखेड़ा ग्राम पंचायत में फंड आना नहीं चाहिए और एरखेड़ा ग्राम पंचायत में विकास नहीं होना चाहिए. और एरखेड़ा ग्राम पंचायत में विकास नहीं होगा तो मंगलाताई कारेमोरे का इनका नाम नहीं होगा, बीजेपी का नाम नहीं होगा, बावनगोड़े साहब का नाम नहीं होगा. ये इनकी राजनीति है. राजनीति की वजह से हमारे गांव का विकास नहीं हो रहा. 3 साल से हमारे गांव में न दलित वस्ती का फंड बराबर आ रहा, न जन सुविधा का फंड बराबर आ रहा और न नागरिक सुविधा का फंड बराबर आ रहा. उसके बाद में जब वो अगर कुछ 1-2 फंड आ भी जाते हैं, एक दो बस्ती के अगर फंड आ भी जाते हैं जिला परिषद से, अपने पंचायत समिति से ग्राम पंचायत में आते हैं, तो उसमें सबसे पहले इंजीनियर आके लोकेशन चेक करता है. वो देखता है कि कहाँ पे नाली बनना है और कहाँ पे रोड बनाना है, वो प्रॉपर जगह रही बनाने के तभी जाके उसको फंड मंजूर होता है. और वो फंड मंजूर होने के बाद में उसका इंजीनियर एस्टीमेट बनाता है. एस्टीमेट बनाने के बाद में फिर उसकी प्रशासकीय मंजूरी ग्राम पंचायत से होती है. फिर वो फंड जब अलॉटमेंट होता है तो काम चालू होने के पहले जब वो पूरा इंजीनियर आके पहले लोकेशन चेक करता है और काम चालू होने के पहले, काम चालू होते टाइम पे कुछ 25% का फंड ग्राम पंचायत को अलॉट करते हैं. फिर उसके बाद में काम चालू होता है. काम होने के बाद में पूरा इंजीनियर उसकी एमबी बनाता है. उसकी सीसी के लिए डिप्टी इंजीनियर के पास में जाना पड़ता है. डिप्टी इंजीनियर की सीसी होंगी तब जाके पैसे उसमें सैंक्शन होते हैं, पैसे पूरे मिलते हैं. फिर उसके बाद में जब 100% काम होने के बाद में जिला परिषद के कुछ अधिकारी आते हैं उसको चेक करने के लिए. अगर काम पूरा हो गया, प्रॉपर है, बोर्ड वगैरह के साथ में हर चीज़ के साथ में है, फोटो वोटो उसकी प्रयोगशाला की रिपोर्ट वगैरह सब कुछ चेक करते, उसके बाद में पूरा 100% पैसे मिलते हैं. ऐसा नहीं है कि भ्रष्टाचार कहलाए. एक ही टप्पे में ऐसा नहीं है कि पंचायत समिति में जाओ और पैसे उठाकर लेकर आ जाओ या कोई तोड़ के लेकर आ जाओ. एक टप्पे में टप्पे वाइज पैसे मिलते हैं. एक साथ पैसे कोई मिलते ही नहीं है उसमें. तो इसमें भ्रष्टाचार का कोई आरोप है ऐसा हम मान ही नहीं सकते. और ये जो आरोप कर रहे ये खुद ही भ्रष्टाचारी है. एरखेड़ा में काम नहीं होने दे रहे, उनके खुद के गांव में आमदार का इलेक्शन लड़ते, सब कुछ इलेक्शन लड़ते, पंजे के नाम से, कांग्रेस के नाम से वोट मांगते और मुस्लिम एरिया में जाकर देखते तो मुस्लिम एरिया में ही काम नहीं करते. मुस्लिम एरिया में आज एक भी काम नहीं है. मेरे वार्ड में पूरा मुस्लिम एरिया, 90% मुस्लिम लोग रहते हैं. एक भी काम नहीं है इनके वाले. और मैं काम करने के लिए जाता हूँ, मैं कुछ करने के लिए जाता हूँ तो उसको भी विरोध करते हैं. और जो भी निधि आने वाला दलित वस्ती का तो मुस्लिम एरिया में काम नहीं कर सकते. नागरिक सुविधा, जन सुविधा का काम कर सकते हैं. वहाँ पे जनरल फंड रहता है वो, तो उसमें भी वो लोग रोकथाम करते हैं और उसको आने नहीं देते फंड को, और काम नहीं कर सकते हम लोग. तो फिर भ्रष्टाचार का काम, भ्रष्टाचारी तो ये खुद है. और गांव में विकास नहीं होने दे रहे, गांव का काम नहीं होने दे रहे. तो ये, और अभी हमारी ग्राम पंचायत को, नगर पंचायत में कुछ हम लोग बावनगोड़े साहब के नेतृत्व में नगर पंचायत करने का हमने प्रस्ताव भेजे यहाँ से ग्राम पंचायत के, तो उसका भी विरोध उन्होंने चालू कर दिया. अभी इतनी बड़ी ग्राम पंचायत समिति में उसने रोका. इतनी बड़ी ग्राम पंचायत है, उसमें लोग काम नहीं कर सकते. ग्राम पंचायत का इतना फंड नहीं आता ग्राम पंचायत में जिला परिषद मार्फत. तो उसको नगर पंचायत में कन्वर्ट करके कम से कम लोगों का विकास होगा, लोगों का काम होगा, लोगों की जो परेशानी है उसको हम लोग हल कर पाएंगे. तो वो सोच के हमने नगर पंचायत में उसको करने के लिए चाहा. तो
यहाँ के जो सम्मानीय सदस्य है पंचायत समिति के, उन्होंने भरी मीटिंग में उसको खारिज करवा दिया। उन्होंने मना करा दिया कि अभी उनकी वहाँ पे सत्ता है, उनके मेंबर ज़्यादा है, वहाँ का सभापति उनका, उपसभापति उनका, तो उसको ब्रेक लगा दिया कि ये चीज़ होना नहीं चाहिए करके। अगर वो नगर पंचायत होंगे तो वो सरपंच नहीं बन पाएंगे, सरपंच नहीं बन पाएंगे तो उनका भ्रष्टाचार नहीं होगा।